केडगावमधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण वेगात. आमदार संग्राम जगताप. अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील प्रभाग 16 मधील अंबिकानगर परिसरात रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या अंतर्गत परिसरातील सर्व रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून सुधारले जाणार आहेत. केडगावमधील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असून हायवेपासून कल्याण हायवेपर्यंत जोडणारा लिंक रोड, केडगावला जाणारा अर्चना हॉटेलपासूनचा रस्ता, उपबाजार समिती परिसरातून नेप्ती चौकापर्यंतचा मार्ग तसेच सोनेवाडी चौकातून सोनेवाडी बायपास चौकापर्यंतचे रस्ते शासनाच्या माध्यमातून काँक्रिटीकरणासाठी प्रस्तावित आहेत. या कामांमुळे नागरिकांना दळणवळणासाठी अधिक सोयीचे आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध होणार असून येत्या काळात दुर्लक्षित परिसरातील अंतर्गत रस्तेही काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अमोल येवले, माजी नगरसेवक विजय पठारे, अन्य नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून कामे पूर्ण करणार आहोत. शासनाच्या सहकार्याने आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा केडगावमधील रस्ते पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या विकास कामांमुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी उपस्थित माजी नगरसेवक अमोल येवले, माजी नगरसेवक विजय पठारे, सुजित काकडे, महेंद्र कांबळे, सुनीताताई कांबळे, वर्षाताई काकडे, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर शहरामधील आपलं केडगाव उपनगर प्रभाग क्रमांक 16 मधील अंबिकानगर अंतर्गत या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम काही दिवसांपासून सुरू आहे आणि अंतर्गत सगळेच रस्ते डांबरीकरण होणार आहेत. आणि निश्चित रूपानं आपण अहिल्यानगर शहरामध्ये सगळ्या ठिकाणी आज केडगाव उपनगरामध्ये देखील आपण जर पाहिलं तर जेवढी मोठी रस्ते आहेत, मग प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर पुन्हा हायवेपासून तर कल्याण हायवेपर्यंत जोडणारा लिंक रोड असेल, केडगाव दिवीला जाणारा रस्ता असेल, अर्चना हॉटेलपासून नेप्ती उपबाजार समितीपर्यंत नेप्ती चौकापर्यंत जाणारा रस्ता असेल किंवा सोनेवाडी चौकातून पुढे जाणारा मार्ग असेल सोनेवाडी बायपास चौकापर्यंत, हे सगळे रस्ते हे शासनाच्या माध्यमातून काँक्रीट करण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील ते अंतर्गत जेवढी केडगावची अंतर्गत कॉलन्या असतील, जुने काही सगळेच परिसर असतील, त्या सगळ्या परिसरामध्ये काँक्रीट करण्याचाच आमचा प्रयत्न असणार आहे. आणि तो शासनाच्या माध्यमातून, कारण आपण पाहतो की महानगरपालिकेच्या माध्यमातून ते फार शक्य जरी होत नसलं तरी देखील आम्ही सगळे मंडळी मिळून येणाऱ्या काळामध्ये हे सगळे रस्ते पूर्ण करणार आहोत.